नमस्कार. कुंभ राशीच्या मंडळींनो, 23 जून नंतरचे पुढील 72 तास तुमच्या आयुष्यात असे काही घडवून आणू शकतात ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. ग्रह नक्षत्राची स्थिती अशी तयार होत आहे की एक गुप्त घटना तुमच्या नशिबाचा संपूर्ण खेळ बदलू शकते. ही घटना नोकरी, पैसा, व्यवसाय, प्रेमसंबंध, कुटुंब किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या संबंधित असू शकते. पण सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ही घटना अचानक घडणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची अनेक दिवस, अनेक महिने वाट पाहत आहात, त्या दिशेने विश्व तुम्हाला एक मोठा संकेत देणार आहे. कुंभ राशीवर सध्या शनिदेवाची विशेष दृष्टी आहे. शनी हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असल्याने त्याचा प्रभाव थेट तुमच्या जीवनावर पडतो. मागील काही काळात तुम्ही अनेक अडचणी, विलंबन, तणाव आणि निराशा अनुभवली असेल. अनेकदा मेहनत करूनही अपयश, यश मिळाले नसेल. पण आता परिस्थिती बदलण्यास सुरू होत आहे. 23 जून नंतर चंद्राची स्थिती आणि ग्रहाचा योग असे काही संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील एखादे बंद दार अचानक उघडू शकते. तुम्हाला एखाद्या फोन कॉलचे मेसेज, भेट किंवा बातमी मिळू शकते जी तुमचे भविष्य बदलण्याची ताकद ठेवते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संधी प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला सारखी मिळणार नाही. ज्यांनी मागील काळात संयम ठेवला आहे, मेहनत केली आहे आणि सकारात्मक विचार कायम ठेवले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. तुमच्या आसपास सध्या 2 प्रकारची माणसं आहेत. एक ती जी तुमच्या यशाने आनंदी होतात आणि दुसरी ती जी वरून तुमचे मित्र असल्याचे दाखवतात पण मनातून तुमच्या प्रगतीवर जळतात. पुढील 72 तासात यापैकी एक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. काही लोक गोड बोलतील, मोठे आश्वासन देतील, पण त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतही काही विशेष संकेत दिसत आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या नवीन ग्राहक आणि ऑर्डर मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, या व्हिडिओचा शेवटपर्यंत जरूर पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो शुभ काळातील सकारात्मक ऊर्जा आणखीन वाढवू शकतो. आणि आता पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये जय शनिदेव, कारण शनिदेवाची कृपा कुंभ राशीवर या काळात विशेष महत्त्वाची ठरणार आहे. तर मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या गुप्त घटनेबद्दल बोलणार आहोत जिचा संकेत ग्रह देत आहे की लक्षपूर्वक ऐका, कारण यामागे तुमच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा संदेश दडलेला असू शकतो. 23 जून नंतरचे पुढील 72 तास साधे नाहीत. अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक एखादी अशी बातमी मिळू शकते जी त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. काहींसाठी ही घटना करिअर संबंधित असेल. ज्या लोकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत, मुलाखती दिल्या आहेत किंवा बढतीची अपेक्षा ठेवली आहे, त्यांना अचानक सकारात्मक बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून अडकलेले काम अचानक मार्गी लागू शकते. काही जणांना नवीन संधी मिळू शकते. विशेष ज्यांना संबंध, तंत्रज्ञ आणि ऑनलाईन काम, शिक्षण, प्रशासन किंवा व्यवस्थापन हे असे कामं मिळतील. त्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. मात्र इथे एक इशारा आहे. संधी तुमच्या समोर येईल, पण निर्णय घेण्यासाठी वेळ खूप कमी मिळू शकतो. त्यामुळे भीती कायम सब्रह संधी हातातून जाऊ देऊ नका. आता आर्थिक क्षेत्राकडे पाहूया. ग्रहाची स्थिती असे दर्शवत आहे की अचानक धनप्राप्तीचा योग तयार होत आहे. हे धन, बोनस, कमिशन, व्यवसायातील नफा, अडकलेले पैसे किंवा एखाद्या जुन्या व्यवहारातून मिळू शकते. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून आर्थिक मदतही मिळू शकते. पण लक्षात ठेवा, जसा पैसा येईल तशी खर्च ही संधी येईल. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. विशेष पुढील 72 तासात मोठे आर्थिक निर्णय घेताना दोनदा विचार करा. आता प्रेम आणि नातेसंबंधाविषयी बोलूया. गेल्या काही महिन्यात तुमच्या नात्यात गैरसमज, अंतर किंवा संवादाचा अभाव निर्माण झाला असेल. पण आता परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. एखादा जुना मित्र, जुने प्रेम किंवा बराच काळ संपर्कात नसलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. याच ठिकाणी ती गुप्त घटना अनेकांसाठी घडू शकते, कारण ही व्यक्ती फक्त भेटण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनात नवीन दिशा घेऊन येऊ शकते. मंडळी, कधी कधी विश्व एखाद्या व्यक्तीच्या रूपाने आपल्याकडे संधी पाठवते,
पण आपण तिची ओळख पटवू शकत नाही. म्हणून पुढील काही दिवसात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे जागरूकतेने पहा. आता कुटुंबाविषयी बोलूया. पण आपण तिची ओळख पटवू शकत नाही. म्हणून पुढील काही दिवसात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे जागरूकतेने पहा. आता कुटुंबाविषयी बोलूया. घरात चालू असलेल्या काही तणाव, वाद, गैरसमज किंवा होण्याची चिन्ह आहेत. एखादा मोठा निर्णय कुटुंबाच्या फायद्याचा ठरू शकतो. विशेष घर, जमीन, वाहन किंवा मालमत्ता संबंधित प्रकारांमध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते. परंतु ग्रह एक सावधानतेचा संकेतही देत आहे. एक व्यक्ती तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होऊ शकते. ती व्यक्ती जवळची असू शकते. त्यामुळे तुमच्या सर्व योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकासमोर उघड करू नका. काही गोष्ट योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मंडळी, आयुष्यातील मोठे बदल अनेकदा छोट्या घटनेपासून सुरू होतात. एक फोन कॉल, एक भेट, एक संदेश किंवा एखादी अचानक मिळालेली संधी यापैकी काहीतरी पुढील 72 तासात तुमच्यासाठी विशेष ठरू शकते. म्हणून मन सकारात्मक ठेवा आणि येणाऱ्या संधीकडे लक्षपूर्वक बघा. शनिदेव कोणत्या संकेत देतात, कोणत्या तारखेला सर्वात मोठा योग तयार होतो आणि कुंभ राशीच्या कोणत्या 3 चुका अजिबात टाळल्या पाहिजे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत, जिथे शनिदेव तुमच्यासाठी एक विशेष संदेश देत आहे. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे शनीची प्रत्येक हालचाल, प्रत्येक दृष्टी आणि प्रत्येक संकेत तुमच्या जीवनावर खोल परिणाम करतो. 23 जून नंतर तयार होणारी ग्रहस्थिती एकीकडे मोठे यश, धनलाभ, संधी घेऊन येत आहे. दुसरीकडे काही अशा चुका आहेत ज्या केल्यास हा शुभ काळ कमकुवत होऊ शकतो. म्हणून पुढील 72 तास विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे. कुंभ राशीची व्यक्ती पहिली चूक बुद्धिमान आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. पण जेव्हा त्यांना अन्याय वाटतो किंवा कोणी त्यांचा अपमान करतं तेव्हा अचानक कठोर निर्णय घेऊ शकतात. पुढील काही दिवसात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की एखाद्या व्यक्तीचे बोलणे तुम्हाला दुखवेल. कदाचित कार्यालयात, कदाचित व्यवसायात किंवा कुटुंबात. पण त्याच क्षणी भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कारण ग्रह सांगतात की ज्या गोष्टी आज चुकीच्या वाटतात त्या पुन्हा वाटणार नाही. संयम ठेवणारा कुंभ राशीचा व्यक्ती या काळात जिंकणार आहे. दुसरी चूक, जसा तुमचा भाग्योदय आहे तशी काही लोकांची अस्तव्यस्ता वाढू शकते. हे जगाचा नियम आहे. जेव्हा तुमची प्रगती सुरू होते तेव्हा काही लोक तुमच्या जवळ येतात. पण प्रत्येक जवळ शुभचिंतक असतो असे नाही. पुढील 72 तासात एखादी व्यक्ती तुमच्याकडून महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या योजना, तुमचे पैसे, तुमचे नवे काम किंवा तुमचे वैयक्तिक जीवन, सर्व माहिती प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. शनिदेव स्पष्ट संकेत देत आहे की शांत राहा, निराश राहू नका. वेळ प्रत्येकाची येईल. तिसरी चूक मंडळी, ही चूक सर्वात धोकादायक आहे. कारण अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना मागील काही महिन्यात अपयश आणि संघर्ष अनुभवले आहेत. त्यामुळे काही लोकांच्या मनात असा विचार येतो, माझ्याबाबत का असे होते? मी कितीही प्रयत्न केले तरी यश का मिळत नाही? कदाचित माझे नशीब खराब आहे का? पण ग्रह सांगतात तुमचे नशीब खराब नाही. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते आणि वेळ ती जवळ येत आहे. पुढील 72 तासात मिळणारी एखादी संधी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागृत करू शकतो. कोणता मोठा योग तयार होत आहे? 23 जून नंतर चंद्र आणि शनी यांचा प्रभाविशालामुळे एक विशेष मानसिक स्पष्टतेचा योग तयार होत आहे. ज्यांना प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सापडत नव्हती, ज्या निर्णयाबाबत तुम्ही सभ्रह होत नव्हता, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काळजी करत होता त्यावर अचानक प्रकाश पडू शकतो. कधी कधी हा योग पैशापेक्षा मोठा असतो. कारण योग्य निर्णय माणसाचे संपूर्ण भविष्य बदलू शकतो. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना पुढील काळात खालीलपैकी एखादा अनुभव येऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळणे, व्यवसायात नवीन ग्राहक मिळणे, नोकरी, नवीन जबाबदारी किंवा बढती, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होणे, अचानक लाभदायक ओळख निर्माण होणे. यापैकी खालील काही घडल्यास आश्चर्यचकित वाटू शकते. कारण ग्रहाची ऊर्जा त्याच दिशेने कार्यरत आहे. विश्व तुम्हाला एक संकेत देणार आहे. पुढील 72 तासात तुम्हाला एखादा संकेत मिळू शकतो. तो एखाद्या व्यक्तीच्या शब्दात असू शकतो, एखादा फोन कॉल असू शकतो, एखादा स्वप्न असू शकतं किंवा अचानक घडलेल्या घटनेत असू शकतो. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी संपूर्ण आयुष्य बदलणाऱ्या घटना अगदी साध्या स्वरूपात असल्या आहेत.
आयुष्यात प्रवेश करतात. पण मंडळी, जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये माझ्या शनिदेवाची कृपा आहे, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ती गुप्त घटना नेमकी कोणत्या क्षेत्रात घडू शकते. पैसा, प्रेम, करिअर, सर्वात मोठा लाभ कुठे आहे आणि कोणत्या व्यक्तीपासून सावध राहणे आवश्यक आहे. तर मंडळी, आतापर्यंत आपण ग्रहाचे संकेत, शनिदेवाचा प्रभाव आणि पुढील 72 तासाचे महत्त्व जाणून घेतले. पण आता सर्वात मोठा प्रश्न, ती गुप्त घटना नेमकी कोणत्या क्षेत्रात घडणार आहे. याचे उत्तर प्रत्येकासाठी सारखे नसणार, पण कारण प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीची परिस्थिती वेगळी आहे, तरी सुद्धा ग्रह काही स्पष्ट संकेत देत आहेत. पहिलं क्षेत्र, पैसा आणि आर्थिक लाभ सर्वात मजबूत आर्थिक क्षेत्रात दिसत आहे. अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींनी मागील काही महिन्यात पैशाबाबत ताण अनुभवला असेल. मेहनत भरपूर केली पण अपयश परिणाम मिळाला नसेल. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. 23 जून नंतर अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या समोर येऊ शकते. काहींना नवीन कामाची ऑफर मिळू शकते, काहींना व्यवसायातून मोठा फायदा मिळू शकतो, काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि काहींना अशी व्यक्ती भेटू शकते जी आर्थिक प्रगतीची मार्ग उघडेल. लक्षात ठेवा, मोठा पैसा अनेकदा मोठा आवाज येत नाही, तो एखाद्या छोट्या संधीच्या रूपाने येतो. म्हणून ती संधी गांभीर्यपणे घ्या. ग्रहाचा दुसरा मोठा संकेत प्रेम, नातेसंबंधाशी संबंधित आहे. जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे ज्याबद्दल तुम्ही सतत विचार करता, तर ती पुढील काही दिवसात त्या नात्यात महत्त्वाचा बदल होऊ शकतो. काही गैरसमज दूर होऊ शकतात, काही तुटलेली नाते पुन्हा जुळू शकतात, काही लोकांना नवीन प्रेमाची चाहूल लागू शकते. विशेष म्हणजे ज्यांनी एखाद्या व्यक्तीची खूप विचारवाट केली आहे त्यांना अचानक त्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो. हा संदेश, फोन कॉल किंवा भेट तुमच्या भावनांना, जीवनाला नवीन दिशा देऊ शकतं. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आता करिअर खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्हाला तुमच्या कामाची ओळख मिळाली, लोकांना तुमच्या क्षेत्राचा आदर करावा लागेल. तर मंडळी, आता आपण विश्वाचा अंतिम संदेश पाहणार आहोत. कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल अचानक घडतात. कोणतं पूर्वसूचना नसते, कोणतीही तयारी नसते, फक्त एक क्षण येतो आणि सगळं बदलतं. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी 23 जून नंतरचे हे 72 तास असेच ठरू शकतात. म्हणून नकारात्मक विचार बाजूला ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे संकेत मिळतील त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण कदाचित विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठे लिहून ठेवत आहे. कमेंटमध्ये माझे नशीब जागरूक होत आहे असे लिहा. तर मंडळी, आता आपण संपूर्ण भविष्यवाणीतल्या सर्वात रोमांचक टप्प्यावर आलो आहोत, कारण पुढील 72 तासामध्ये कोणता दिवस तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो, कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, हे आता जाणून घेऊया. ग्रहाची स्थिती सूचित करते की 23 जून नंतरचा काळ हा फक्त सामान्य काळ नाही, हा असा कालावधी आहे ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अचानक स्पष्ट होऊ शकतात. विश्व तुम्हाला देणार 5 विशेष संकेत. कधी कधी नशीब बदलण्यापूर्वी विश्व काही संकेत देत असते. हे संकेत प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात मिळतात. संकेत क्रमांक 1, अचानक एखादा फोन कॉल. ज्या व्यक्तीकडून तुम्ही खूप दिवसापासून संपर्काची अपेक्षा करत होता त्याच व्यक्तीकडून अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो. संकेत 2, एखादा जुना मित्र, जुना सहकारी किंवा जुनी ओळख अचानक समोर येऊ शकते. संकेत 3, तुमच्या कुटुंबात, नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. संकेत 4, खूप दिवसापासून थांबलेले काम अचानक पुढे सरकू शकते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही निराशा झाला होता ती गोष्ट अचानक मार्गी लागू शकते. संकेत क्रमांक 5, हा सर्वात शक्तिशाली संकेत आहे, कारण जेव्हा विश्व योग्य दिशेने कार्य करतो तेव्हा मनातील भीती कायम दूर होते. कोणता रंग भाग्य वाढवू शकतो? पुढील काही दिवसांमध्ये आकाशी रंग, निळा रंग आणि पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ मानला जात आहे. विशेष मुलाखत, मीटिंग, व्यवसाय चर्चा किंवा आर्थिक व्यवहार करताना हे रंग शुभ ठरू शकतात. कुंभ राशीच्या काही व्यक्तींना अचानक अशी संधी मिळू शकते जी पहिल्या नजरेत फार मोठी वाटन, पण ती संधी पुढे जाऊन मोठ्या यशाचे कारण ठरू शकते. नशिबाचा स्फोट.
अनेक लोक विचार करतात की नशिबाचा स्फोट म्हणजे अचानक करोडपती होणं, पण ग्रह वेगळे सांगतात की खरे नशीब असते योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे, योग्य निर्णय घेणे, योग्य संधी मिळणे, योग्य मार्ग सापडणे आणि पुढील 72 तासामध्ये यापैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात असा सकारात्मक बदल होणार असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण पुढील अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत शनिदेवाचा विशेष उपाय. तर आता आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत, कारण कोणत्याही शुभ योग, कोणतीही ग्रहस्थिती आणि कोणतेही नशीब तेव्हाच पूर्णपणे फळ देते जेव्हा आपल्याला योग्य कर्म, योग्य उपाय याची जोड देतो. 23 जून नंतरचे पुढील 72 तास तुमच्यासाठी विशेष आहेत, पण या काळात सकारात्मक ऊर्जा आणखीन वाढण्यासाठी काही सोपे श्रद्धेने करणारे उपाय आहेत. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा मनापासून म्हणा ओम शनिचाराय नमः. हा मंत्र मन शांत करतो, नकारात्मक ऊर्जा कमी करतो, आत्मविश्वास वाढवतो. मंत्र म्हणताना घाई करू नका, प्रत्येक शब्द श्रद्धेने उच्चार करा. शनिदेवावर किंवा शक्य असल्यास पुढील काही दिवसात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ किंवा मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात तुमची इच्छा व्यक्त करा. अनेक लोकांना अनुभवानुसार यामुळे मानसिक अडथळे कमी होतात, सकारात्मक वाढते. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय आणि सोपा उपाय मानला जातो. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा काळ्या कुत्र्याला बिस्किटे किंवा भाकरी खाऊ घाला. तर मंडळी, पुढील 72 तासाचे अंतिम भविष्य कुंभ राशीच्या व्यक्तींनो, ग्रहाचा एकत्रित संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातील काहीतरी नवीन सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कदाचित ती नोकरी असेल, कदाचित व्यवसाय असेल, कदाचित प्रेमसंबंध असेल किंवा एखादी अशी संधी असेल. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आज आपण संपूर्ण भविष्यवाणी आपण पहिले की 23 जून नंतर पुढील 72 तासामध्ये तुमच्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात. हे संकेत सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होण्याच्या मार्गावर आहे. कदाचित आज तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसेल, पण विश्व पडद्यामागे तुमच्यासाठी काहीतरी विशेष घडवत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या यशामागे सुरू होणाऱ्या एक छोट्या संधीपासून होते. प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या घटनेपासून होते आणि प्रत्येक मोठ्या भाग्योदयाची सुरुवात एका योग्य निर्णयामुळे होते. म्हणून पुढील 72 तास मिळणाऱ्या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी नवीन ओळख, यापैकी काहीतरी तुमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकते. नशीब फक्त त्यांना साथ देते जे स्वतःवर विश्वास ठेवतात. आणि विश्वास ठेवा की विश्व योग्य वेळी योग्य गोष्टी तुमच्या आयुष्यात आणेल. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्याच्या आणि ज्योतिषविषयी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी भेटेल पुन्हा नवीन आणि एका महत्त्वाच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शनिदेव. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावे आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश सदैव नांदो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. बाय.